नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज नागरिकशास्त्राचा दुसरा पाठ अभ्यासणार आहोत. इयत्ता 8वीचा. पाठाचं नाव आहे भारताची संसद. आधीच्या पाठामध्ये आपण संसदीय शासन पद्धतीचा अभ्यास केला आहे. या पाठामध्ये आपण भारताच्या संसदेचा अभ्यास करणार आहोत. भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केली आहे. म्हणजे याच्या आधीच्या पाठात मी तुम्हाला सांगितलं की संविधान हे सर्वोच्च स्थानी आहे आणि या संविधानाने संसदेची निर्मिती केलेली असते. राष्ट्रीय पातळीवरील म्हणजेच केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हणतात. संसदेमध्ये राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश असतो. राष्ट्रपती हे पद अतिशय महत्त्वाचे आहे, पण त्यांना संसदेच्या सभागृहात उपस्थित राहून विचार विनिमयात भाग घेता येत नाही. संसदेची प्रामुख्याने दोन सभागृह आहेत. सर्वप्रथम येते लोकसभा आणि त्यानंतर येते राज्यसभा. यांचाही आपल्याला या ठिकाणी सविस्तर अभ्यास करायचा. भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजेच लोकसभा. लोकसभा हे संसदेने जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे, म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असेही म्हणतात. लोकसभेच्या निवडणुका भौगोलिक मतदारसंघ निर्माण केलेली आहेत. लोकसभेची मुदत 5 वर्षांची असते. लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. या निवडणुका सार्वत्रिक निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. काही वेळेस 5 वर्षांची मुदत होण्याआधीच लोकसभा विसर्जित झाल्याची काही उदाहरणे आपल्या समोर आहेत. अशा वेळेस घेतलेल्या निवडणुकांना मध्यावधी निवडणुका म्हणतात. लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त 552 असते. आपल्या देशातील सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी आरक्षण देण्यात आले आहे. तसेच अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या 2 प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात. यानंतर आहे संसदेचे दुसरे सभागृह, ते म्हणजे आहे राज्यसभा. भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजेच राज्यसभा. भारताच्या संसदेचे राज्यसभा हे अप्रत्यक्षरित्या निवडून येणारे सभागृह आहे. राज्यसभा भारतीय संघराज्यातील 29 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करते. याचा अर्थ असा की राज्यसभेत घटक राज्यांचे प्रतिनिधी सदस्य म्हणून काम करतात. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 250 आहे. यापैकी 238 सदस्य विविध घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. राज्यसभेत प्रत्येक घटक राज्यांची सदस्य संख्या सारखी नसते. लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व असते. उरलेले 12 सदस्यांची राष्ट्रपती नेमणूक करतात. साहित्य, कला, विज्ञान, क्रीडा आणि सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रातून कामाचा प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या किंवा त्याचे विशेष ज्ञान असणाऱ्या व्यक्तींपैकी काहींची राज्यसभेवर नेमणूक केली जाते. राज्यसभेवर सदस्यांची निवड प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने होते. राज्यसभा कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाही, म्हणून ती कायमस्वरूपी सभागृह मानले जाते. दर 2 वर्षांनी राज्यसभेतील 6 वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलेले 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि पुन्हा तितक्या सदस्यांची निवड केली जाते. टप्प्याटप्प्याने मोजक्याच संख्येने सदस्य निवृत्त होत असल्याने राज्यसभा सतत कार्यरत असते, म्हणून त्याला कधीही न विसर्जित होणारी संसदेचं दुसरं सभागृह आहे, ते म्हणजे राज्यसभा. राज्यसभेची निवडणूक कोणास लढवता येते? तर सर्वप्रथम म्हणजे भारताचे नागरिक असणाऱ्या व्यक्तीस त्याचे वय 30 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. अशा कुठल्याही व्यक्तीस राज्यसभेची निवडणूक लढवता येते. लोकसभा व राज्यसभा सदस्यांना खासदार म्हणतात. खासदार हे आपल्या मतदारसंघाचे प्रश्न, समस्या लोकसभेत मांडून हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. मतदार संघाच्या विकासासाठी त्यांना विकास निधी शासन देत असते. म्हणजे या ठिकाणी संसदेची 2 महत्त्वाची सभागृह आपण या ठिकाणी पाहिली. सर्वप्रथम येते लोकसभा, त्याच्यानंतर आहे राज्यसभा. त्यानंतर आपण पाहणार आहोत संसदेची कार्य. भारतीय संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या 2 सभागृहांविषयी आपण जाणून घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपण संसदेच्या कार्याचा अभ्यास करणार आहोत. संसद हे सर्वोच्च स्थानी असून ते महत्त्वाचे कार्य आपल्या देशामध्ये बजावत असते. सर्वात प्रथम संसदेचे कार्य कुठले आहे? ते म्हणजे कायद्यांची निर्मिती.
लोकांचे हित आणि त्यांचे कल्याण साध्य व्हावे आणि संविधानातील उद्दिष्टांना प्रत्यक्षात आणता यावे म्हणून संसदेला अनेक नव्या कायद्यांची निर्मिती करावी लागते. त्याचबरोबर कालबाह्य म्हणजे जे जुने झालेले कायदे आहेत ते रद्द करण्यासाठी संसदेची मदत घ्यावी लागते किंवा संसद त्या ठिकाणी प्रामुख्याने भूमिका बजावत असते. काही कायद्यांमध्ये योग्य ते बदल करावे लागतात. कायद्यांच्या निर्मितीची प्रक्रिया संविधानाने स्पष्ट केली आहे. त्यानुसार संसद ही आपली प्राथमिक किंवा मुख्य जबाबदारी पार पाडते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, संसदेचं पहिलं कार्य आपण अभ्यास केलं की कायद्यांची निर्मिती करणे. जे कायदे कालबाह्य म्हणजे जुने झाले ते रद्द करणे, काही कायद्यांमध्ये दुरुस्ती करणे किंवा काही नव्याने कायदे करणे, हे काम या ठिकाणी प्रामुख्याने संसद करत असते. संसदेचे दुसरं महत्त्वाचं कार्य म्हणजे मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवणे. प्रधानमंत्री म्हणजेच पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ संसदेतूनच निर्माण झालेले असते. संसदेचे त्यांच्यावर नियंत्रण असते. नियंत्रणाचे विविध मार्ग संसदेला उपलब्ध असतात. संसदेला डावलून मंत्रिमंडळ कारभार करणार नाही ही पाहण्याची जबाबदारी संसदेवर असते. म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळावर नियंत्रण संसदेचे असते. म्हणजे संसद ही सर्वोच्च स्थानी आहे. त्याच्यानंतर तिसरं महत्त्वाचं संसदेचे कार्य ते म्हणजे संविधान दुरुस्ती. भारताच्या संविधानात काही बदल करायचा असेल तर त्या ठिकाणी संसदेचा निर्णय अतिशय महत्त्वाचा असतो. संविधानात दुरुस्ती पुढील पद्धतीने होते. सर्वप्रथम म्हणजे भारताच्या संविधानातील काही दुरुस्ती करायची असेल, काही दुरुस्तींना मात्र संसदेच्या विशेष बहुमतांची म्हणजे 2/3 बहुमतांची गरज असते. तर काही तरतुदी संसदेचे विशेष बहुमत म्हणजेच अधिक किंवा निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या मान्यतेने बदलल्या जातात. म्हणजे या ठिकाणी संविधानामध्ये काही कायदे दुरुस्त करायचे असतील किंवा नव्याने काही दुरुस्त्या करायच्या असतील तर संविधानात दुरुस्ती करण्याचं काम संसदेमार्फतच केले जाते. त्यानंतर आहे लोकसभेचे अध्यक्ष. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पहिल्या बैठकीत लोकसभेचे सदस्य आपल्यापैकी एकाची नेमणूक अध्यक्ष म्हणून करतात आणि आणखी एकाची नेमणूक उपाध्यक्ष म्हणून केली जाते. लोकसभेचे कामकाज अध्यक्षांच्या मार्गदर्शनावरून आणि नियंत्रणाखाली चालते. लोकसभा भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करते आणि अध्यक्ष लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात. अध्यक्षपदावर निवडून आल्यानंतर अध्यक्षाने संपूर्ण सभागृहाचे कामकाज अतिशय निपक्षपातीपणे म्हणजे कुठल्याही पक्षाला महत्त्व न देता सर्व पक्षांना समान स्थान, समान किंमत आणि समान न्याय या तत्वावर अध्यक्षांनी काम करणे गरजेचे असते. लोकसभेच्या सभासदांना प्रतिनिधित्व व नात्याने काही हक्क आणि विशेषाधिकार असतात. त्यांची जपणूक अध्यक्ष करतात. सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालवणे, सभागृहाची प्रतिष्ठा राखणे, कामकाजा विषय नियमांचा अर्थ लावून त्यानुसार ते चालवणे इत्यादी कामे अध्यक्षांना करावी लागतात. म्हणजे लोकसभेचे अध्यक्ष हे अतिशय जबाबदारीचे आणि महत्त्वाचे पद आहे. त्यानंतर आहे राज्यसभेचे सभापती. राज्यसभेचे संपूर्ण कामकाज सभापतींच्या नियंत्रणाखाली चालवले जाते. भारताचे उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. म्हणजे राष्ट्रपती, त्याच्यानंतर इथं सर्वोच्च पद म्हणजे उपराष्ट्रपती. हे उपराष्ट्रपती हे पद म्हणजेच राज्यसभेचे ते सभापती असतात. राज्यसभा सभापतींनाही सभागृहात शिस्त राखणे, चर्चा घडवून आणणे, सदस्यांना बोलण्याची संधी देणे इत्यादी कार्य करावी लागतात. म्हणजे राज्यसभेचे सभापती म्हणजेच भारताचे उपराष्ट्रपती यांच्याही हातामध्ये बरेच कायदे किंवा नियमावली दिलेली असते. त्यानंतर संसद कशी तयार केली जाते किंवा संसद कायदे कसे तयार करते. आपल्या देशात संसदेला कायदे करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. कायदा तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धत स्वीकारण्यात येते. त्या पद्धतीला कायदे निर्मिती प्रक्रिया असे म्हणतात. कायद्याचा कच्चा मसुदा प्रथम तयार केला जातो. या कच्च्या मसुद्याला किंवा आराखड्याला कायद्यात प्रस्ताव किंवा विधेयक म्हटले जाते. संसदेच्या सभागृहात सादर केली जाणारी विधेयके मुख्यतः 2 प्रकारची असतात. एक म्हणजे अर्थविधेयक. अर्थ म्हणजे काय, पैशाच्या दृष्टीने किंवा पैशाविषयक असणारे विधेयक. त्यानंतर आहे सर्वसाधारण विधेयक. विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी ते पुढील प्रक्रियांमधून जाणे अपेक्षित आहे. सर्वप्रथम पहिली प्रक्रिया आहे त्याला पहिले वाचन म्हणतात. संबंधित खात्याचा मंत्री किंवा संसद सदस्य विधेयक सादर करतो व विधेयक
मांडताना त्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करतो. यास विधेयकाचे पहिले वाचन असे म्हणतात. त्यानंतर येते दुसरे वाचन. दुसऱ्या वाचनाचे 2 टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात विधेयकातील उद्दिष्टांवर चर्चा होते. सभागृहातील सदस्य विधेयकाबद्दल आपले मत व्यक्त करतात. विधेयकाचे समर्थक विधेयकाच्या बाजूने मत मांडतात, तर विरोधक विधेयकाच्या उणिवा किंवा दोष स्पष्ट करतात. सभागृहात विधेयकावर चर्चा झाल्यानंतर गरज भासल्यास ते विधेयक सभागृहाच्या एका समितीकडे पाठविले जाते. विधेयक निर्दोष व्हावे म्हणजे त्याच्यामध्ये कुठलेही दोष नसावेत म्हणून सूचना व दुरुस्त्या सुचवणारा अहवाल समिती सभागृहाकडे पाठवते. त्यानंतर दुसऱ्या वाचनाच्या दुसऱ्या टप्प्यात सुरुवात होते. या टप्प्यात विधेयकावर कलमवार चर्चा होते. सदस्य दुरुस्त्या सुचवू शकतात. त्यानंतर त्यावर सभागृह मतदान करते. त्यानंतर तिसरे वाचन त्या ठिकाणी होत असते. संसदेच्या दुसऱ्या सभागृहाची विधेयक वरील सर्व प्रक्रियामधून जात असते. दोन्ही सभागृहाने विधेयकास मंजुरी दिल्यानंतर ते राष्ट्रपतींच्या संमतीसाठी पाठविले जाते. केंद्रात लोकसभा व राज्यसभा यांच्या विधेयकाबद्दल मतभेद झाल्यास दोन्ही सदनांच्या संयुक्त अधिवेशनात विधेयकाचे भवितव्य ठरत असते. राष्ट्रपतींच्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर विधेयकाचे रूपांतर कायद्यात होत असते. म्हणजे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे काही विधेयक असतील त्यावर राष्ट्रपतींची सही महत्त्वाची मानली जाते आणि राज्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे विधेयक असेल तर त्याच्यावर राज्यपालांची सही महत्त्वाची मानली जाते. आजच्या पाठामध्ये आपण प्रामुख्याने भारताची संसदेचा अभ्यास केला. संसदेमध्ये कशा प्रकारची कार्यपद्धती चालते, संसदेची रचना कशी आहे, त्याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा ही 2 महत्त्वाची सभागृह आहेत यांचाही आपण या ठिकाणी अभ्यास केला. धन्यवाद.